इहारा म्हणजे ई म्हणजे संस्कृतमध्ये जाणे, जाणे जाणे हां. हं? ओके. निघून जाणे, डिलीट होणे वगैरे. हां आणि हा हे जेव्हा प्रोनाऊन्स करतो हा. तेव्हा हा हा बाहेर पडतो. बाहेर हां. पडण्याची क्रिया आहे. हं? आणि रा रा. म्हणजे ही एनर्जी आहे ओके. जी तुमच्या नाभीशी, तुमच्या सूर्यचक्र, जिथे तुमची आता तुमचा जो मणिपूर चक्र आहे हम्म. हे तुमच्या सगळ्या शक्तीचं केंद्र आहे, बरोबर. जिथून मनाचा बेंबीच्या कारभार चालतो. खाली हां, थोडंसं. ज्याला सूर्यचक्र म्हटलं जातं, नाभीचक्र म्हटलं जातं. तर त्याचा जो बीजमंत्र आहे रम, त्याच्याशी ही कनेक्टेड आहे, म्हणजे एनर्जी. ओके. थोडक्यात रा म्हणजे एनर्जी. अहिराचा अर्थ बघूया. अ म्हणजे आरंभ, ओके. सुरुवात हां. सुरुवात. ही जेव्हा म्हणतो तेव्हा तू आत घेतोस काय, ही हां. ही समथिंग यू आर ॲक्सेप्टिंग. रा म्हणजे परत एनर्जी. हम्म. आता ह्या दोन बीजमंत्रांनी आपण काय करतो तर अगदी थेट काम करतो. हम्म. जेव्हा तू इहारा 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 असं म्हणतोस 3 वेळा, तेव्हा ती जी काही एनर्जी आहे, आता बरीच इमोशनल एनर्जी आहे, त्यातली कुठली एनर्जी बाहेर काढायची हम्म. हे कळलं पाहिजे. बरोबर आहे. हां, पण बाहेर काढ ही आज्ञा तुम्ही जेव्हा 3 वेळा इहारा 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 म्हणता तेव्हा दिली जाते एनर्जीला, आणि जेव्हा तुम्ही अहिरा 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 म्हणता तेव्हा ती स्वीकारल्याची क्रिया.